नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर महाराष्ट्र MCCET एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि त्या परीक्षेसाठी नेमकी कोणती पुस्तके वापरावी किंवा मग अभ्यास कसा करावा, कशा टाईपचं रुटीन तुम्हाला आता ठेवावं लागेल, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCCET एक्झाम 2026 यासाठीचा कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहेत, सोबत फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे, जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहेत, फुल सिलेबस MCQ सिरीज मिळणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेबवी सुद्धा मिळणार आहे. याची फीस आहे ती 4,000 रुपये आहे आणि नवीन बॅच जी आहे ती आजपासून म्हणजे 19 जानेवारीपासून आपण सुरू करतो आहोत. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. महाराष्ट्र MCCET एक्झामचे जे डेमो क्लासेस आहेत ते आपण ग्लोबल ऑनलाईन ॲपवर अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. चला तर मग आपण कोणती पुस्तके वापरावीत आणि एकंदरीत काय आहेत सगळं पाहूया. महाराष्ट्र MCCET एक्झाम पॅटर्न तर आपल्याला माहिती आहे, 100 प्रश्न असणार आहेत 200 मार्कांसाठी. ठीक आहे. आणि त्याचे ड्युरेशन काय आहे, 90 मिनिटे आहे. निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. ठीक आहे. आणि 4 सेक्शनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कोणकोणत्या? मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, लॉजिकल रिझनिंग, कम्प्युटर कॉन्सेप्ट आणि इंग्लिश कम्प्रेशन. मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्सचे 30 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे. ठीक आहे. आणि लॉजिकल याचे 30 प्रश्न, कम्प्युटर कॉन्सेप्टचे 20 प्रश्न आणि इंग्लिश कम्प्रेशनचे 20 प्रश्न. तर मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्समध्ये ॲटलिस्ट आपल्याला 28 प्रश्न बरोबर आणायचे आहे. ठीक आहे. लॉजिकल रिझनिंगचं तर आउट ऑफ येण्याचे भरपूर चान्सेस असतात, त्यामुळे आउट ऑफ प्रयत्न करा. कम्प्युटर कॉन्सेप्ट तरी 19. ठीक आहे. आणि इंग्लिश कम्प्रेशन सुद्धा आउट ऑफ आणण्याचे प्रयत्न करा. अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आपल्याला आता बनवावी लागेल आहे. आणि आपली एक्झाम डेट काय, 30 मार्च 2026 आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला सुरुवात करायची अभ्यासाला. तर इथे मी 2 पुस्तके तुमच्यासाठी रेफर करणार आहे. अरिहंतची महाराष्ट्र MCCET 2026 याची, ज्यामध्ये मॅथ्स सेक्शन, लॉजिकल, इंग्लिश, व्हर्बल ॲबिलिटी आणि कम्प्युटर कॉन्सेप्ट असं सगळं असणार आहे. सोबतच त्याच्यामध्ये MCQ सुद्धा असणार आहे. किंवा मग तुम्ही एसचनची सुद्धा वापरू शकता. यामध्ये सुद्धा एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी लागणारी मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स याच्यामध्ये एक पुस्तक आहे, ही सुद्धा तुम्ही वापरू शकता 4ही सेक्शनसाठी. ठीक आहे. त्यानंतर इंग्लिश सेक्शनसाठी मी खास तुम्हाला ही एक पुस्तक रेफर करणार आहे, वर्ड पॉवर मेड इझी. जर का तुम्ही इंग्लिशचा जेन्युइन अभ्यास करू इच्छित असाल तर ही पुस्तक तुम्हाला खूप खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी विकत घ्या आणि छान अभ्यास करा. तर डेली रुटीनचं मी तुम्हाला सांगू शकते, जर का तुम्ही आजपासून पण सुरुवात करायचा विचार करत असाल तर 3 तास मॅथ्सला देणे भरपूर आवश्यक आहे. कारण मॅथ्स हा कठीण विषय आहे आणि 30 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. किती? 30 प्रश्न. त्यामध्ये 30 प्रश्नांसाठी आपल्याला सगळेच जो पार्ट आहे, जे पण सिलेबसमध्ये दिलेलं आहे ते सगळं अभ्यास करावं लागेल. तेव्हा जाऊन आपण 30ही प्रश्न सॉल्व्ह करू शकणार आहोत. ठीक आहे. एक पण टॉपिक जर का आपण मिस केला तर आपण ते 30ही प्रश्न सॉल्व्ह करू शकणार नाही. आणि एकंदरीत निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे आपल्याला ते हे होईल, कारण 30 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचेच आहेत. ठीक आहे. त्यानंतर रिझनिंगचं प्रॅक्टिस महत्त्वाची आणि मॅथ्स आणि रिझनिंग दोन्हीमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि आपल्या बॅचमध्ये आपण मॉक टेस्ट देतो, ते सुद्धा तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहे. त्यानंतर इंग्लिशला आपण थोडंसं दुर्लक्षित करतोय, कारण इंग्लिश इझी आहे असं म्हणून, पण त्याला दुर्लक्षित करू नका, कारण हा एक काय आहे, सगळ्यांचा मार्क्स गेन करण्याचा एक विषय आहे. त्यानंतर कम्प्युटर कॉन्सेप्ट हा तुमचाच विषय आहे, तर त्यामुळे तर काही हेच नाही. पण तरी पण याला सुद्धा दुर्लक्षित करू नका, कारण कम्प्युटर कॉन्सेप्ट आणि इंग्लिश हा मार्क्स गेन करण्याचेच एक सब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे. त्यामुळे कारण मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये आपल्याला थोडे मार्क्स जाऊ शकतात, पण इंग्लिश आणि कम्प्युटर कॉन्सेप्ट्समध्ये आपण मार्क्स जाऊ द्यायचे नाही. तर ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन बॅच, महाराष्ट्र MCCET एक्झामसाठी, जी 19 जानेवारी म्हणजे आजपासून सुरू करतो आहे, जो ऑनलाईन मोडमध्ये असणार आहे. आणि तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. याची जी फीज आहे ती 4,000 रुपये आहे. बॅच डिटेल्समध्ये मी सांगू इच्छिते की ते इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेत असणार आहेत. 2 ते 3 क्लास असणार आहे डेलीमध्ये, जसं रिक्वायरमेंट असेल तसं. आणि रेकॉर्डेड लेक्चरसुद्धा लाईव्ह क्लास झाल्यानंतर तुम्हाला लगेच मिळणार आहे, जेणेकरून तुमचं काहीही मिस होणार नाही. एखादं लाईव्ह लेक्चर जर का तुमचं मिस झालं, तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर्स पाहून सुद्धा अभ्यास करू शकता आहात.
नंतर स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला प्रिंटेबल नोट्स मिळणार आहेत, लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स मिळणार आहेत, फ्री मॉक टेस्ट मी तुम्हाला आता म्हणाले होते. जेवढे जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस तुम्ही कराल, तेवढं जास्त तुम्हाला मदत होईल. त्यामुळे एकंदरीत संपूर्ण अभ्यासक्रमावर मॉक टेस्ट आणि सेक्शन वाईज मॉक टेस्ट हे सगळं आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देतो आहोत. सोबतच 2000+ MCQs जे आहे ते प्रॅक्टिससाठी तुम्हाला आम्ही देतो आहोत. तर हे स्टडी मटेरियल आम्ही तुमच्यासाठी आणलेलं आहे आणि हे खूप तुमच्या उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. चला तर मग हे पुस्तकं तुम्ही वापरा आणि अशी स्ट्रॅटेजी बनवा. नक्कीच तुम्हाला परीक्षेत यश मिळणार आहे. अ, आणि नवीन बॅच आपण सुरू करतोय आजपासून. तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.